नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। कराडच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असणारे ज्येष्ठ नगरसेवक विनायक अण्णा पावसकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून त्यांचे सुपुत्र विक्रम पावसकर व अजय पावसकर यांनी अण्णांच्या नावाने अण्णा पावसकर हेल्थ कार्डच्या माध्यमातून लाडकी ताई व आई योजना, लाडके आजी आजोबा योजना व मोफत फिरता दवाखाना या योजना सुरू केल्या आहेत। याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। कराडच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले ज्येष्ठ हिंदुत्ववादी नेते आणि कराडचे माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक विनायक अण्णा पावसकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांचे सुपुत्र भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व अजय पावसकर यांनी सामाजिक भावनेतून 3 योजना सुरू केल्या आहेत। या योजनांची माहिती असणाऱ्या कार्डचे अनावरण आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले, विनायक अण्णा पावसकर, विक्रम पावसकर, चंद्रकांत जिरंगे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले। यामध्ये अण्णा पावसकर हेल्थ कार्डच्या माध्यमातून लाडकी ताई व आई या योजनेमध्ये महिलांना सिंदूर हेल्थ कार्ड देण्यात येणार असून या माध्यमातून दर 3 महिन्यांनी महिलांची मोफत आरोग्य तपासणी व कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहे। याचबरोबर सिंदूर हेल्थ कार्ड धारकांना वर्षातून एकदा धार्मिक किंवा पर्यटन स्थळी सहल विनामूल्य, नाटक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दिवाळी किटचे वाटप करण्यात येणार आहे। याचबरोबर लाडके आजी आजोबा या योजनेच्या माध्यमातून निराधार व 70 वर्षापुढील वयोवृद्ध व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या तसेच त्यांच्या चालू असलेल्या गोळ्या या प्रत्येक महिन्याला मोफत देण्यात येणार आहेत। याचबरोबर अण्णा पावसकर हेल्थ कार्डच्या माध्यमातूनच मायेचा जेवणाचा डबा ही योजनाही सुरू करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून निराधार तसेच आपत्तीहीन व ज्यांचे नातेवाईक बाहेर आहेत अशा आजी आजोबांना सकाळ व संध्याकाळी जेवणाचे मोफत डबे पोहोच करण्यात येणार आहेत। या योजना सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर सोमवारपेठ येथे सुरू करण्यात येणार असून नंतर या योजनांचा कराड शहरात विस्तार करण्यात येणार आहे। या योजनांच्या बरोबरच संपूर्ण कराड शहरासाठी मोफत फिरता दवाखाना ही योजना सुरू करण्यात आली आहे। या माध्यमातून प्रत्येक दिवशी मोफत आरोग्य सेवा नागरिकांना देण्यात येणार आहे। या सर्व योजनांची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। अण्णांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेले हे उपक्रम कौतुकास्पद असून या योजनांच्यामुळे महिला, वयोवृद्ध व्यक्तींना व नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचं आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणाले। या पत्रकार परिषदेत आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याविषयी बोलताना विनायक अण्णा पावसकर हे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले। या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन विक्रम पावसकर यांनी केलं। यावेळी अजय पावसकर यांच्यासह भाजपा व हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज कराड शहरामध्ये माजी उपनगराध्यक्ष तसेच ज्येष्ठ नगरसेवक विनायक अण्णा पावसकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण 3 योजनांचं लॉन्चिंग केलं। त्यामध्ये पहिली योजना लाडकी आई व ताई योजना, त्यामध्ये आपण सिंदूर हेल्थ कार्ड हे आपण आईसाठी आणि ताईसाठी उपलब्ध करून देणार आहोत। त्यामध्ये प्रामुख्यानं ब्लड टेस्टिंग असतील, त्याचबरोबर कॅन्सर टेस्टिंग असेल, त्या आईला आणि ताईला विविध पर्यटन स्थळ असतील किंवा धार्मिक स्थळ असतील याची टूर असेल, त्याचबरोबर सांस्कृतिक किंवा नाटक हे वर्षातून एकदा दाखवलं जाईल। दिवाळी किट त्यांना देण्यात येईल जेणेकरून आई आणि ताई यांचं आरोग्य नीट राहावं अशा दृष्टिकोनातून ही एक योजना आहे। दुसरी योजना लाडके आजी आजोबा योजना, त्यामध्ये बरेच आजी आजोबा ज्यांना दाम्पत्य नसतं अशा दृष्टिकोनातून आपण विचार केला की ज्यांना दाम्पत्य नसतं, ज्यांचे मुलं असतील, नातवंड असतील, बाहेरच्या देशात असतात किंवा बाहेर लांब राहिला असतात, काही लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, अशा दृष्टिकोनातून आम्ही विचार करून त्यांच्यासाठी विनामूल्य दर महिन्याला लागणारे औषधं म्हणजे त्यात गोळ्या पण आणि औषधं पण हे विनामूल्य देण्यात येणार। त्याचबरोबर त्यांची जर स्वयंपाक करण्याची जर त्यांची परिस्थिती चांगली नसेल, स्वयंपाक करता येत नसेल किंवा कोणाची परिस्थिती नसेल अशा आजी आजोबांना आपण रोज सकाळ संध्याकाळ डबा पोच करणार। या योजनेच्या माध्यमातून आपण अण्णा पावसकर योजना ही योजनेचे हेल्थ कार्ड त्यांच्यासाठी आपण देणार आहोत। त्याचबरोबर हिंदवी दहीहंडी ही कराड शहरातील यंदा स्थगित करण्यात आली पुराच्या कारणास्तव, ते आपण यंदा आपण त्या निमित्तानं आपण म्हणजे जे स्थगित हिंदवी दहीहंडी झाली
त्याचा जो निधी आहे तो आपण कराडकर नागरिकांसाठी म्हणजेच आरोग्य सेवेसाठी कराडकरांचे आपण सुपूर्द करणार होतो. तेच आपण यंदा आपण फिरता दवाखाना या माध्यमातून कराड शहरात विनामूल्य फिरता दवाखाना, त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर असतील, कंपाऊंडर असतील, या माध्यमातून रोज एक पेट घेणार आहोत आणि त्या पेटेत गेल्यानंतर त्या नागरिकांचा चेकअप असेल आणि त्यांना विनामूल्य गोळ्या औषधं देण्यात येणार. अशा 3 योजना अण्णा पावसकरांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण आज लॉन्च केल्या. पुढील महिन्यात जेव्हा मोदी साहेबांचा वाढदिवस आहे 17 सप्टेंबरला, त्या दरम्यान आपण ही कार्डचं वाटप आपण त्या दरम्यान करणार आहोत आणि मोठा कार्यक्रम हा आम्ही त्यावेळेस घेणार आहोत. आणि आपण या योजनेचा लाभ, ह्या ज्या पहिल्या 2 योजना आहेत, लाडकी आई व ताई योजना, त्याचबरोबर लाडकी आजी आजोबा योजना, या 2 योजना आपण प्राथमिक स्वरूपात सोमवार पेठ इथे डिक्लेअर केलेल्या आहेत. या 2-3 महिने आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत आणि नंतर हळूहळू एक पेट आपण ऍड करत जाणार आहोत. परंतु जे फिरता दवाखाना म्हणजे विनामूल्य जो फिरता दवाखाना आहे हा अखंड कराड शहरामध्ये तो फिरणार आहे आणि विनामूल्य चेकअप असेल आणि गोळ्या औषधं देण्यात येणार.